माऊली नमस्कार. कुठले? मुल्लेर साकोर. कुठं आले? साठाणा तालुका. किती किलोमीटर पडतं मार्केट? रिटर्नला 200 म्हणजे एक साईड 100 किलोमीटर पडतं. भरपूर लांब आले तुम्ही. काय बाजार भाव भेटला आज? 1300 का? बघू शकता कांद्याची क्वालिटी अशा प्रकारचा माल आहे. उन्हाळा कांदा आहे. ताजाच आहे ना? किती दिवस झाले काढून? 3 दिवस झाले का? 1300 गेला का? बियाणं कोणतं आहे हो? स्वरा समृद्धी. ॲव्हरेज यंदा ॲव्हरेज कसं दिलं? बरं बरं आहे ना. एवढं म्हणजे विशेष नाही दरवर्षी सारखं म्हणजे पाहिजे तसं नाही. एकरमध्ये तरी एक ट्रॅक्टरचा गट आहे हा दरवर्षी निघाले. हा 6 6 पाय होते तर 5 निघाले असं. बाजारावर परवडत आहे का? बरं आहे. वल्या कांद्याच्या नुसार बरोबर आहे असं. चालेल, धन्यवाद. जय हरी शेतकरी बंधूंनो, मी धनुभाऊ गोरे आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आज 23 मार्च 2026 रोजी आपण आलो पिंपळगाव कांदा मार्केटला. तर कांद्याचे बाजारावर जाणून घेण्यासाठी. तर मित्रांनो, आवक शनिवारपेक्षा जास्त आहे आज, कारण की काल सुट्टी असल्या कारणाने आवक वाढली आहे. तर बघू काय बाजारावर निघतायत. संपूर्ण तुम्हाला उन्हाळा कांद्याचे आणि संपूर्ण मोठ्या ट्रॅक्टरमधले बाजारावर दाखवलेली व्हिडिओमध्ये. तर जाऊ आणि बघू काय बाजारावर निघतोय. धन्यवाद. खाद बघू. खादीची क्वालिटी बघू शकता. मालाची क्वालिटी अशा प्रकारची. माऊलीची अरे काय आवाज केला खादीचा आज? 212 रुपये गेली का? शेवट होता का आज? हा लाल संपले. उन्हाळा आहे का? उन्हाळा नाही का? मग आता काय उन्हाळ्यात लग्न ड्युट्या हळदी बस तेवढंच मस्त आहे. पुरी नाही भेटते होत, तो तर एक मोठा प्रॉब्लेम आहे. किरकोळ जमतील तेवढ्याच. चालेल धन्यवाद. उन्हाळा कांदा. कांद्याची क्वालिटी बघू शकता. साईज मोठी आहे. ओला कांदा आहे. माऊली जी अरे कांदा काढून किती दिवस झाले? 7-8 दिवस झाले ना. कुठली? बहादुरीचे आहे काय बघायला आज? 1300 रुपये गेला का? बियाणं कोणतं आहे? घरगुतीचे ना. ॲव्हरेज कसं दिले यंदा? भाव त्या मापास नाही वाटायचे का? चालेल, धन्यवाद. उन्हाळा कांद्याची क्वालिटी साईज बघू शकता. 60-70 प्लस साईज आहे. अशा प्रकारचा माल आहे. माऊली जारी कुठली? दोडांब्याचे काय बघायला आज? 1280 रुपये गेला का? ओला आहे ना? किती दिवस झाले काढून? 4-1 दिवसाचा आहे का? 1200 गेला ना. कांदा किती लागवड आहे आमचा? लागवड बरी, पण मग भाव असा आहे. हा बियाणं कोणतं आहे? घरगुतीचे का? चालेल, धन्यवाद भाऊ. पुढं उन्हाळा कांद्याची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे. मोठ्या साईज मध्ये. बघू काय बाजारावर भेटलेला आहे. माऊली जारी कुठली? साठाण्याची आहे का? काय बघायला कांदा? 1300 गेला का? किती दिवस झाले काढून कांद्याला? 8 दिवसाचा कांदा आहे का? बाजारावर कसा वाटतोय? व्यवस्थित आहे. ओल्या कांद्याची पण बाजारावर हा 1450 गेला होता का? किती किलोमीटर येतं तुम्हाला मार्केट? 80च्या आसपास येतं का? कांदा किती बाकी आहे? 4-5 ट्रॉली आहे का? हा बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती ना. ॲव्हरेज मस्त काढला ना. चालेल, धन्यवाद भाऊ. उन्हाळा कांदा नाही अशा प्रकारचा माल आहे. बघू शकता क्वालिटी या प्रकारचा माल आहे. उन्हाळा कांदा आहे. कांद्याची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे. माऊली जारी कुठले? शिंदवडचे काय बघायला आज? 1227 रुपये गेला का? आज पहिली ट्रिप आहे का? पहिलीच आहे का? बियाणं कोणतं येतं? घरगुती का? ॲव्हरेज कसं देऊ राहिले? व्यवस्थित आहे ना. चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे. माऊली जारी कुठले? चिंचखेड काय बघायला? 1127. बियाणं कोणतं येतं? बियाणं ना गावठी घरगुतीच बियाणं आहे का? ॲव्हरेज कसं दिलं यंदा? काही कमीच दिलं ना. बाजारभावाच्या मानानं कसं आहे? काय बाजारभाव कमीच आहे ना. 1500ची अपेक्षा होती असं. चालेल, धन्यवाद. उन्हाळा कांदा आहे. क्वालिटी मोठी साईज वगैरे पण ओला आहे. बघू काय बाजारावर भेटलेला आहे. माऊली जारी कुठली? दोवाडी. कुठं आले? तळवाडी. कुठं आलं? डांगसावधन जवळ आहे का? काय बघायला आज? नंतर काय बघायला म्हटले? 1151 रुपये गेला का? बाजारावर परवडतोय काय? साधारण काय अपेक्षा आहे? काय गेला पाहिजे? 1500-1600 तरी गेला पाहिजे असं. म्हणजे ताजा कांदा. कांदा लागवड किती करेल?
3 एकर आहे का? आवरेज कसं होईल यंदा? कमीच आहे ना. बियाणं घरगुती वापरता का? चालेल, धन्यवाद. माऊली काय भाव गेला? 1300 रुपये गेला का? 1301 रुपये का? कांद्याची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा ड्राय क्वालिटीचा कांदा आहे, वाळलेला आहे. किती दिवस झाले? 4-5 दिवसाचा आहे का? कुठले आपण? इडलीचे का? दिंडोरीचे. बियाणं कोणतं हो? घरगुतीच होतं का? चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे, एकसारखा माल आहे. बघू काय बाजार हो निघालेला आहे. माऊली ज्वारी कुठले? खडकजामचे. काय बघाला आज? 1356 गेला का? शनिवारी होते का? काय गेला आता? शनिवारी 1460 जायला होता का? कांद्याचं बियाणं कोणतं याचं? घरगुतीचे का? आवरेज कसं आहे यंदा? बाजार हो कसा वाटतोय? एवढा तरी टिकला पाहिजे. हा तरी टिकला पाहिजे तर काहीतरी. हा बोला ना. जास्त भावाचे नका दाखवू, कमी हा. भावाचे पण दाखवा. हा काय गेलाय? कारणच ते होतं. हा काय गेलाय? 12.25 कुठे? तो आहे का? हा मग तिकडच येतोय पुढं. सरासरी भाव आहे ना, हा 12 चालू आहे. 12 चालू आहे सरासरी ना. अर्धा नग जातून वाढवता येईल. हा हा गेला ते भाव गेला का हा, सगळी हा. गर्दी वाढून जाते. हा हा हा. सगळे आवक म्हणजे तुमच्या बघण्यात सरासरी 12च्याच आसपास आली. 1200, 11, 11.5, 12. 12. बाकीचे काही ना 1400 असे काही असं. तुम्ही कुठले? एवढ्यात काहीच नाही. हा हा. 14च्या पुढेच गेले पाहिजे. साधारण काय अपेक्षा आहे? काय भेटलं म्हणजे काय गेलं पाहिजे आता तरी? पुढेच गेले पाहिजे बुवा असं. काढल्या तरी 1400 पुढे गेला पाहिजे. तरच खर्च निघून जातो. खरंच नाही, बरोबर. हे नुसतं फुकट व्हायचे का? हा बरोबर. उत्पादन खर्च निघतोय का? लावणीचा खर्च काहीच भेटत. 1 लावायचे 7,000. काढायचे खताचा औषधाचा हिशोब जर केला तर बिघ्याचे 7,000 एकरी नाही. शेतकऱ्याच्या रोजाने फिटती नाही काम करून. बरोबर आहे ना. चालेल, धन्यवाद. हा. कांद्याची क्वालिटी बघू शकता. साईज खूप मोठी आहे. अशा प्रकारचा माल आहे. चाल द्या चहा चाल द्या. काय भाव गेला? 1200. हा 1313 जायले का? तो 1280 जायले का? कुठले? तळवाडी दिगर. किती लांब येतं इथून? 80-85 एक साईडला येतं. एवढं लांब येऊन बाजारभाव साधारणतः काय गेला पाहिजे? 1500 ते 2000 मध्ये चाललं पाहिजे तर मग योग्य राहील. असं एकरी खर्च किती येतोय? खर्च एकरी गंज येतो ना. एकरभर कांदे लावायला 20,000 जातात, काढणीला 20,000 रुपये जातात, खतांना 20,000 रुपये जातात. बरोबर. 60 ते झाले. मशागत वेगळी लाख रुपये जातात आणि आवरेज 4 ट्राले आहे. यंदा आवरेज पण कमी आहे. बियाणं कोणतं आहे? घर घरघरावचे म्हणजे घरचंच आहे ना. आवरेज कमीच आहे यंदा दरवर्षीपेक्षा. चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी बघू शकता. साईज मोठी आहे. 60-70 प्लस साईज आहे. अशा प्रकारचा माल आहे. माऊली ज्वारी कुठले? हा एकाच गावचे आहे का? हा काय भाव गेला? 1280 रुपये गेला का? बियाणं कोणतं व्हायचं? गजाननचं आहे का हे? शनिवारी होते का? पहिली ट्रिप आहे का? म्हणजे आता चालू झाली आहे का? लागवड किती? हा हा 3 एकर आहे का? 3 एकर लागवड आहे का? आवरेज कसं देऊ राहिले यंदा तुम्हाला? आवरेज कमी ना. बरं, भरपूर जणांनी विचारलं. दरवर्षीपेक्षा यंदा आवरेज मध्ये फरकच आहे. चालेल, धन्यवाद.